गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मौजा कुक्कामेट्टा येथील प्राथमिक शाळेत मागील काही दिवसापासून शाळेच्या मुख्याध्यापकाकडूनच शाळेतील अल्पवयीन बालिकासोबत अश्लील कृत्य केले जात असल्याची घटना समोर आली आहे। पालकांच्या समजदारीमुळे आणि बालिकांच्या वागण्यामध्ये दिसून आलेले बदल व भीती पालकांनी हेरल्यामुळे सदर घटना उघडकीस आली आहे। गेल्या काही दिवसापासून एकाच कुटुंबातील 2 पीडित बालिका शाळेत जाण्याची तयारी करत असताना शाळेत जाण्यासाठी नकार देत होत्या व शाळेत जाण्यासाठी घाबरत होत्या। हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्याने पालकांनी सदर अल्पवयीन बालिकांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बालिकांनी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र उष्टुजी गव्हारे हे त्यांना वेगवेगळ्या वेळी शाळेतील ऑफिसमध्ये रजिस्टर घेऊन येण्याच्या बहाण्याने बोलावून इतर कोणीही नसताना त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करत असतात व या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मारण्याची व शाळेतून काढण्याची धमकी देत असतात असे सांगितले। पालकांनी गांभीर्य लक्षात घेऊन त्याच शाळेमध्ये शिकणाऱ्या इतर बालिकांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांसमक्ष बालिकांकडे चौकशी केली असता मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे यांनी काही इतर मुलींसोबत देखील या प्रकारचे अश्लील कृत्य केले असल्याचे बालिकांनी सांगितले। सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या उपपोस्ट लाहेरी येथे जाऊन 5 मार्च 2025 रोजी तोंडी फिर्याद दिली होती। यावरून लाहेरी पोलिसांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुक्कामेट्टा मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे वय 45 वर्ष राहणार तहसील भामरागड जिल्हा गडचिरोली यांच्या विरुद्ध कलम लावून अनुजाती जमाती कायदा अन्वये गुन्हा नोंद केला असून सदर गुन्ह्याचा संबंधाने 6 मार्च 2025 रोजी आरोपी मुख्याध्यापक नामे रवींद्र गव्हारे वय 45 वर्ष राहणार भामरागड जिल्हा गडचिरोली यांना पोलिसांनी अटक केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमर मोहिते हे करीत आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलपेल्लीवार तालुका प्रतिनिधी गडचिरोली।